श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। आमचे पत्रकार मित्र संदीप भाऊ उत्तरडे यांना 2 दिवसापूर्वी एक जुन्या बातमीवरून अक्षय बोराडे याने शिवराय भाषेत शिवीगाळ करत 2-3 दिवसात तुझे पाहून घेतो अशा प्रकारची धमकी दिली। याचा निषेध आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, यूट्यूब चॅनलवाले असतील सर्वांनी एकत्र येऊन अक्षय बोराडे यांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आणि त्या काळ्या फिती लावून आम्ही त्याचा नारायणगाव जुन्नर शहरातून आम्ही नाही का निषेध मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त करून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी चौधरी साहेब यांना निवेदन देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव येथे उपस्थित आहेत। साहेब, आम्ही निषेध मोर्चा जुन्नर शहरातून काढून त्याला अक्षय बोराडे याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आपल्याकडे या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आपल्याकडे करत आहोत। यापूर्वी असे काही प्रकार झाले, पण जो आत्ताचा प्रकार झाला हा अत्यंत निंदनीय आहे। त्याचं कारण असं की पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची दिलेली बातमी त्याचा 3 वर्षांनी नाही का त्याचा राग मनात धरून अक्षय बोराडे याने संदीप उत्तरडे यांना शिवीगाळ करून त्यांना नाही का ते तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलंच असेल, ज्या पद्धतीने त्यांनी नाही का जे वक्तव्य केली ती पत्रकारितेच्या दृष्टीने अत्यंत भयानक आहेत। आमच्या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आपण मानला जातो। लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असलेल्या माध्यमांना अशा प्रकारे नाही का धमकी देणं ही नाही का निश्चितच निंदनीय आहे। आम्हा सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आपणास विनंती आहे की अक्षय बोराडे याच्यावर कडक कारवाई करावी। त्याची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपणास माहितीच आहे, तरी आपणाला सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी। विषय म्हणजे छत्रपतींचं नाव घेऊन संघटना चालवणारा तथाकथित संघटना ती स्वयंघोषित संघटना अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। पत्रकार एकजुटीचा काल दिनांक रोजी उत्तरडे पत्रकार जे आहेत त्यांना फोनवरनं जुन्या बातमीच्या कारणावरनं अक्षय बोराडे यांनी धमकी दिली, फोनवरनं धमकी दिली। त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तुमचा पत्रकारांचा स्वसंरक्षणाचा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या कक्षेत तो प्रकार बसतो का याची पडताळणी आम्ही करत आहोत आणि त्याप्रमाणे कडक शासन करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करून आणि यापूर्वी झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत। तत्पूर्वी जे कोणी पत्रकार असतील, तुम्ही समाजाचे एक घटक आहात आणि तुमचं संरक्षण करणं हे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे। आम्ही कायदा जो कोणी हातात घेईल त्याच्यावरती शासन करून गुन्हा दाखल करून शासन होईल या दृष्टिकोनातून कारवाई करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।